फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये सन्माननीय न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा दिल्यानंतर पण मुख्यमंत्री साहेब अजून पण कृषी मंत्री त्यांच्या खुर्चीवर कायम आहेत. अहो, अशा योग्यतेची माणसं आमच्या शेती क्षेत्रासाठी काम करणार आहेत का? कोणीतरी जाण असणारं त्या खुर्चीवरती बसवा. शेतकऱ्याची लय वाईट अवस्था आहे हो, तुम्ही समजून पण नाही घेऊ शकणार एवढी वाईट अवस्था आहे. आणि त्याच खुर्चीवर, त्याच कृषी मंत्री पदावर जर एखादा गुन्हेगार माणूस बसत असेल, न्यायालयाने त्यांना शिक्षा दिलेली असताना तुम्ही म्हणत असाल अजून आम्ही न्यायालयाचीच वाट बघतोय, तर हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. महाराष्ट्राचा कृषी मंत्री सुसंस्कृत, त्याच सोबत शेतीची जाण असणारा आणि त्या मातीमधून आलेला असावा आणि त्याला कायमस्वरूपी शेतीबद्दल आणि त्या शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता असावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही लवकरात लवकर